हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 14. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तं सर्वभ्रूच चैव निर्गुणं गुणभोक्तुच. ते इंद्रियांच्या गुणांना प्रकाशित करणारे आहे आणि इंद्रियांच्या अतीत आहे. ते आसक्ती रहित आहे आणि सर्व भूतमात्रांचे पालन पोषण करणारे आहे. तसेच ते निर्गुण आहे आणि सर्व गुणांचे भोगते आहे. ते इंद्रियांच्या गुणांना प्रकाशित करणारे आहे आणि इंद्रियांच्या अतीत आहे. आत्मा म्हणजे दिव्य स्वयंभू चेतना आहे. आपल्या इंद्रियांना आत्मचेतना मिळते म्हणून इंद्रिये कर्म करू शकतात. ही आत्मचेतना जेव्हा शरीर सोडून जाते तेव्हा शरीर निष्प्राण होते. इंद्रिये काहीही हालचाल करू शकत नाही. परंतु याचबरोबर आत्मचेतना इंद्रियांच्या अतीत आहे. ती इंद्रियांच्या भोगापवर्गतेत नाहीत. इंद्रियांना कर्म करायला शक्ती ऊर्जा आत्मचेतनेमुळे मिळते. परंतु कर्म कोणते कसे किती करावे इत्यादी गोष्टींपासून आत्मचेतना दूर असते. इंद्रियांच्या कार्यात आत्मचेतनेचा सहभाग नसतो. आत्मचेतना कर्माला साक्षी असते. कार्य करायला शक्ती देणे एवढेच आत्मचेतनेकडून होत असते. उदाहरणार्थ वाळू कापायला उपयुक्त चाकू कापायला उपयुक्त असतो. परंतु काय कापावे हे त्या चाकूच्या मर्जीवर अवलंबून नाही. चाकू कापायला उपयुक्त असतो परंतु काय कापावे हे त्या चाकूच्या मर्जीवर अवलंबून नाही. कापायच्या क्रियेला चाकू साक्षी राहतो. केवळ कापणे एवढेच त्याचे काम आहे. ते आसक्तीरहित आहे आणि सर्व भूतमात्रांचे पालन पोषण करणारे आहे. आत्मब्रह्माचा विशेष घेण्यासारखा आहे. ते सर्व समस्त तमाम जीवांचे पालन भरण पोषण संवर्धन रक्षण इत्यादी सर्व काही करते. परंतु हे करताना ते आपल्या पाल्यापासून अलिप्त असते. आपल्या पाल्यात ते गुंतत नाही. आत्मब्रह्माला पाल्यात आसक्ती नाही. समस्त जीवांचे पालनपोषण करताना एक कर्तव्य याच एकमेव हेतूने पालनपोषण केले जाते. सृजन करणे हाच हेतू असतो. पालनपोषण मोठ्या ममतेने प्रेमाने केले जाते. परंतु पालनपोषण करण्यापुरतीच ही ममता प्रेम सीमित असते. आपण आपल्या पाल्यांना जन्माला घालतो ती एक प्रेमाची सृजन शक्ती असते. त्यात इतर कोणताही हेतू नसावा. असा हेतू ठेवला की पुढे अपत्याने आपली विचारपूस केली नाही तरी काहीही वाईट वाटत नाही. आपण आपले सृजनाचे काम करावे आणि नंतर जे होईल त्याला साक्षी राहावे. ते निर्गुण आहे आणि सर्व गुणांचे भोगते आहे. आत्मब्रह्मामधूनच ही सृष्टी निर्माण झाली आहे. या सुंदर सृष्टीलीलेचा उपभोग घ्यावा म्हणूनच आत्मब्रह्म अंशात्मक रूपाने शरीर धारण करते. त्या शरीराला अवयव धारण करते. यानंतर मात्र आत्मब्रह्म तो जीव ते शरीर ते अवयव कशा प्रकारे आचरण करतात ते साक्षी राहून पाहते. प्रत्यक्ष जीवाच्या शरीराच्या अवयवांच्या आचरणात आत्मब्रह्माचा सहभाग नसतो. हीच ती आत्मब्रह्माची मोठी लीला आहे. कोणतेही गुण आत्मब्रह्माला नसतात. गुण जिवंत देहाला असतात. त्यापासून गुणातीत अवस्थेत आत्मब्रह्म अलिप्त राहून हे जे काही होत असते त्याचा भोगता म्हणून साक्षी राहते. वरील तिन्ही गोष्टी समजण्यासाठी उदाहरण पाहूया. अर्थात हे उदाहरण भौतिक आहे.
त्यामुळे त्याला मर्यादा आहे. आपणच कष्ट करतो, आपणच द्रव्य साचवतो, आपणच घर बांधतो, आपणच त्या घरात राहतो आणि आपणच त्या सर्वाचा उपभोग घेतो. याचप्रमाणे आत्मब्रह्म अंशात्मक रूपाने मातेच्या योनीत प्रवेश करते. तेथे जीवात्मा निर्माण करते. पंचमहातत्वांपासून जीवात्म्याला देह आदी इंद्रिये निर्माण करून देते आणि आपण या सर्वाची लीला पाहत देहात वास्तव्य करते. ही लीला त्रयस्थ दृष्टीने पाहणे हाच आत्मब्रह्माचा सृष्टीभोगतेपणा आहे. आपण देहादी इंद्रियात गुंतून घेतो, त्यांच्या विषयात आसक्त होतो. त्यावेळी तम, रज किंवा सत्वगुण जोपासतो. आत्मब्रह्म याऐवजी देहादी इंद्रियांचीही लीला पाहते, त्यात गुंतत नाही. देहाचे पालन पोषण करूनही ते देहात रुची घेत नाही. गुणातीत साक्षी राहून जे होत आहे त्याचा केवळ आनंद घेत असते. आपण वीज निर्माण केली आहे. वीज बल्बला प्रकाशमान व्हायला ऊर्जा देते. वीज यंत्र चालवायला ऊर्जा देते. वीज तिचा वापर कसा केला जात आहे त्यात सहभाग घेऊ शकत नाही. विजेला तिच्या वापराबद्दल मत नाही. आत्मब्रह्म जीवाला चेतना देते आणि मग तो जीव काय करतो ती लीला साक्षी राहून आत्मब्रह्म उपभोगते. आत्मब्रह्म देहादी इंद्रियांना निर्माण करते, देहादी इंद्रियांना चेतना पुरवते. कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवाचे पालन पोषण करते. त्यासाठी आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करते. जीवात्म्याच्या गुणांची कदर करते. जीवात्मा जे काही करते त्याला साक्षी राहून ती लीला उपभोगते. आपणही सृजन करावे, त्याचे निरपेक्षपणे पालन करावे, त्या सृजनात गुंतू नये. आपण आपले सृजनाचे काम करावे आणि मग त्यापासून अलिप्त असावे. सृजनाला साक्षी राहावे. हरिओम.